ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कविश्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। या पार्श्वभूमीवर सातपूर येथील प्रबोधिनी ट्रस्टतर्फे मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या कविता वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर शोभा सातभाई या परीक्षक म्हणून उपस्थित होत्या। अध्यक्ष रोहिणी ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास उपाध्यक्ष डॉक्टर दिलीप भगत, सचिव रमेश वैद्य, पूनम यादव आणि सुजाता बिलाडे, अधीक्षिका संगीता पाटील हे उपस्थित होते। प्रारंभी डॉक्टर शोभा सातभाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर ट्रस्टच्या वतीने शोभा सातभाई यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर ट्रस्टच्या वतीने डॉक्टर शोभा सातभाई यांचा परिचय करून देण्यात आला। आणि सध्या त्या विद्यापीठात PhD रिसर्च गाईड म्हणून कार्यरत करत आहेत वनस्पती शास्त्र या विषयात। त्यांचे बरेचसे साहित्य हे प्रकाशित झाले आहेत। तर त्याच्यापैकी हिरवाई हा काव्यसंग्रह, तसेच मृदगंधाचा बहर हा काव्यसंग्रह 22 जानेवारी 2022 नाशिक येथे प्रकाशित झाला आहे। आठवणींचा हिंदोळा, आरोग्यदायी वनस्पती, आरोग्यदायी जीवनशैली, तसेच त्यांचे आगामी जे साहित्य आहे ते उपयुक्त औषधी वनस्पती व आरोग्यदायी पाककृती। आणि त्यांना वेगवेगळे पुरस्कार देखील मिळाले आहेत। त्यापैकी त्यांना मराठी भाषा दिनी 27 फेब्रुवारी 2022 कुसुमाग्रज जन्मदिनी शिरवाडे गावी गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। तसेच त्यांना तिथे निमंत्रित कवी म्हणून देखील आमंत्रित करण्यात आले होते। दुसरा पुरस्कार जो आहे त्यांना तसंच राजमाता जिजाऊ पुरस्कार 2022 मध्ये नाशिक येथेच त्यांना मिळाला होता। नंतर महाराष्ट्र भूषण महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय राज्य पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे। तसेच आदर्श प्राध्यापक म्हणून देखील पुरस्कार जाहीर झाला आहे। छत्रपती शाहू पुरस्कार 2010 मध्ये त्यांना मिळाला आहे। तसेच त्यांना नक्षत्र साहित्य निर्मिती पुरस्कार त्यांच्या हिरवाई काव्यसंग्रह निमित्त मिळाला आहे। आणि आपण खूप भाग्यवंत आहोत की आपण नाशिकचे रहिवासी आहोत। आणि या साहित्य नगरीत, खरं तर ही साहित्य नगरी पावन कुसुमाग्रजांमुळे झाली। ते इथे आले आणि त्यांनी सुरू केलेल्या कविता, म्हणजे त्यांच्या कवितांचा जो साहित्याचा प्रवास सुरू झाला, त्यातील जर अखंड पाहिलं तर खरं तर त्यांना चित्रपटात ऍक्टर व्हायचं होतं, नायक व्हायचं होतं, परंतु त्या पलीकडे हे जाऊन त्यांचं लिखाण अतिशय सुंदर होतं। त्यांनी तेही काम केलं। त्यांच्या लिखाणामुळे, कवितेमुळे ते त्यात अजरामर ठरले आणि मला असं वाटतं की मराठी विश्वातील साहित्यातील ते भूषण ठरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तरी ते मी एवढंच बोलून थोडक्यात माझे 2 शब्द संपवते आणि माझी आवडती कथा ही स्पर्धेतील स्पर्धकांचे अभिनंदन करताना डॉक्टर सातभाई यांनी वाचनातील सादरीकरण आणि त्यातील खुबी समजावून सांगितल्या। तसेच कुसुमाग्रज यांची फक्त लढ म्हणा ही कविताही सादर केली। ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून। गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून। माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली। मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईन कशी बायको मात्र वाचली। भिंत खचली चूल बिजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल बिजली होते नव्हते गेले। प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे। पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे,
पडकी भिंत काढतो आहे, चिखलगाड काढतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला. पैसे नकोत सर, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. धन्यवाद. यानंतर डॉक्टर शोभा सातभाई यांनी स्पर्धेतील विजेत्यांची नावं घोषित केली. कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रश्न विचारून त्यांनी विजेत्या स्पर्धकास सुविचारांची पुस्तके देऊन सन्मानित केले. प्रबोधिनी संरक्षित कार्यशाळा येथे पार पडलेल्या या कविता वाचन स्पर्धेचा आनंद दिव्यांग मुलांनी घेतला.